हॅलो नमस्कार। तुमच्या नवऱ्याचे जर थोडे जरी पैसे तुम्हाला वाचवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अप्रतिम अशी एक टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि एक अशी एक गोष्ट बनवून दाखवलेली आहे जी थंबनेलवरून तुम्हाला समजलीच असेल। तर ते बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एक बेडशीट घ्यायचे जे तुम्ही टाकून देणार आहात, वापरणार नाही आहात किंवा खूप दिवसांपासून वापरताय, आता वापरायचा कंटाळा आलाय असं एखादं कुठलंही बेडशीट घ्यायचं व मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जसं आपण साडीच्या मिऱ्या करतो, साडीच्या प्लेट्स बनवतो तशा पद्धतीने ते करून घ्यायचं आहे। त्याचे दोन्ही टोकं, चारही टोकं व्यवस्थित करून घ्यायची। अशा पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, यासाठी फार वेळही लागत नाही आणि अगदी सहज होणारी ही गोष्ट आहे, खूप सोपी आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे बेडशीट गोल राऊंड मध्ये गुंडाळून घ्यायचं आहे। असं काही नाहीये की खूपच लक्ष देऊन करावं लागेल, खूपच व्यवस्थित करावं लागेल असे काही नाही। ही गोष्ट अगदी कुणीही बनवू शकतं, कुणीही हे तयार करू शकतं। अशा पद्धतीने संपूर्ण बेडशीट व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये मध्ये थोडीशी स्पेस बनवायची। अशा पद्धतीने हे पूर्ण बेडशीट बनवून झालं की ते बाजूला ठेवायचं। तुम्ही बघू शकता कसं मी बेडशीट गोल आकारात बनवून घेतलेलं आहे। हे अगदी सोपं आहे, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने हे बाजूला केलं की कुठलाही एखादा ब्लाउज पीस घ्यायचा जो तुम्ही वापरत नाही। आता आपण बऱ्याच वेळा काय करतो, एखाद्या साडीवरचा ब्लाउज पीस शिवत नाही कारण आपल्याला तो आवडत नाही, आपण त्यासाठी दुसराच एक ब्लाउज पीस घेतो आणि शिवतो, मग तो जो साडीवरचा ब्लाउज पीस आहे तो तसाच राहतो। तर अशा पद्धतीने एक ब्लाउज पीस घ्यायचा, तो उलटा करायचा, उलटा टाकायचा आणि बेडशीट व्यवस्थित मधोमध त्याच्यावर ठेवायचं। जो बेडशीटचा गोल राऊंड आपण केलेला आहे तो व्यवस्थित मधोमध त्याच्यावर ठेवायचा व व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्या पद्धतीने मधल्या बाजूने व्यवस्थित असं वरती एक थोडासा कपडा ओढून घ्यायचा। त्यानंतर तुम्ही पाहताय त्या पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या बाजूंनी, आता माझ्या बेडशीटचं काय झालंय की तो जो गोल आहे तो खूप मोठा झालाय, म्हणजे बेडशीटचा आकार माझा मोठा झालाय। त्यामुळे तुम्ही साधारणतः एकतर मोठा ब्लाउज पीस घ्या किंवा मग त्यापेक्षा थोडंसं छोटं बेडशीट असेल किंवा सिंगल बेडचं बेडशीट असेल तर ते घ्या। पण जर डबल बेडचं मोठं बेडशीट घेतलं तर आपली जी उशी आहे ती अत्यंत मऊ बनते, जेणेकरून ती लहान मुलं किंवा कुणीही वापरू शकेल। अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूंनी ते गुंडाळून घ्यायचे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तसं हवं तर तुम्ही या ठिकाणी एक रबर लावू शकता, मला गरज नाही वाटली म्हणून मी लावलं नाही। आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने व्यवस्थित असं ते काढून घ्यायचं आहे वरी। खालून व्यवस्थित गुंडाळून घ्या ते सगळं। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच माझ्याकडून रबर लावताना काय झालं होतं की रबर मी अगोदर 2च फक्त त्याचे राऊंड घेतले होते, त्यामुळे ते थोडंसं नंतर व्यवस्थित करताना निघतं। त्यामुळे आता जेव्हा तुम्ही रबर घ्याल आणि रबर तुम्ही कुठलंही लावलं तरी चालतं, अगदी आपलं रेग्युलर रबर असतं तेही लावलं तरी चालतं। अशा पद्धतीने व्यवस्थित रबर लावून घ्या। मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ, टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता व्यवस्थित एकदम घट्ट असं रबर लावून घ्यायचंय, म्हणजे ते निघणार नाही। नंतर तुम्ही त्याचा आकार व्यवस्थित करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मार्केट स्टाईल तुमची उशी तयार आहे। थोडंसं नीटनाटकं करून घ्या त्याला।
पाहू शकता किती सुंदर उशी तयार झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.